आसिफ, यस सर. स्क्रीन दिसते का? यस सर. Okay. तर तुम्हाला लास्ट टाइमचा कोणता फॉर्म दाखवायचा होता? एक मिनिट. क्लोज. कालच्या लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट बघितला होता, कुठे गेलं आपलं, जून जुलै थर्ड ऑपरेशन. आपल्याला काय रिक्वायरमेंट होती? पूर्ण लिस्ट पाठवायची आणि त्या चेकबॉक्सेस मधून आपण सिलेक्शन करणार आणि त्याप्रमाणे परत डेटा माघारी फेच करायचा. सो आपण ट्राय काय केलं, आता इथं नेटवर्क मी जर सोल्युशन बघितलं, ज्यावेळेस आपल्याला पूर्ण एंटायर लिस्टच पास करायची आहे आणि परत माघारी घ्यायची. ओके, आता या केसमध्ये काय होता, आपला हा जो लॉग इन होता, त्या लॉग इन मध्ये काय आहे, इज ऍक्टिव्ह नावाची एक प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी आपली बाय डिफॉल्ट सगळ्या एम्प्लॉईची फॉल्स आहे. युजर ती सिलेक्ट करणार, ऍडमिन काय करणार, ज्यांना इज ऍक्टिव्ह फॉल्स आहे म्हणजे त्यांना परमिशन नाही आहे लॉग इन करायची, अकाउंट तर काढलेलं आहे, अशांना आपल्याला काय करायचं आहे, बल्कमध्ये अप्रुव्हल द्यायचं आहे. पूर्ण माझ्याकडे जेवढे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्यांना अप्रुव्हल देणार, मी व्हेरिफिकेशन करणार. बऱ्याच वेळा बऱ्याचशा वेबसाईटला याप्रमाणे व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुम्हाला अप्रुव्हल मिळत नाही वेबसाईट ऍक्सेस करायला. आपल्याला त्याप्रमाणे करायचं आहे. सो आपण इंडिव्हिज्युअल वन बाय वन करून बघितलं, सिंगल सिंगल. आता आपल्याला बल्कमध्ये कसं करायचं बघायचं आहे. सो ह्याला एक ऑप्शन काय सांगितलं नेटवर, ज्याप्रमाणे मी लिस्ट सेंड करतोय आणि परत रिट्राईव्ह करतोय, रिट्राईव्ह करताना रिटर्न बॅक सेंड करताना लिस्टला प्रॉब्लेम होतो बऱ्याच वेळा. सो अशा केसमध्ये काय करा, तर एक नवीन एक क्लास क्रिएट करा. म्हणजे आपल्याकडे बघा, हा क्लास कोणता आहे, टीबीएल लॉग इन आहे. यामध्ये बाकी सगळी लॉग इनची इन्फॉर्मेशन आहे, बरोबर आहे, आणि त्यात इज ऍक्टिव्ह नावाची प्रॉपर्टी आहे. आपण काय केलं, आणखीन लॉग इन लिस्ट क्लास नावाचा एक क्लास लिहून ठेवला सिंपल. जसं मी एक सिंगल क्लासचा ऑब्जेक्ट पास करतो, त्याच्यात मल्टिपल ऍट्रिब्यूट असतात, बरोबर आहे, तसं ह्या क्लासमध्ये एक ऍट्रिब्यूट आहे, ती काय आहे तर लिस्ट आहे. हा वाला, सॉरी, टीबीएल लॉग इन वाला, हा टीबीएल लॉग इन. याचा काय केलाय, सिम्पली आपण इथं एक लिस्ट क्रिएट करून घेतली. ओके, आणि मग काय केलं, इथे आपण काय केली, एक मेथड लिहिली अप्रूव्ह लॉग इन नावाची. ओके, ही गेटवाली आहे आणि ही पोस्टवाली आहे. गेटला काय केला, तर डेटाबेस मधून एक लिस्ट फेच करून घेतली टीबीएल लॉग इनची. ओके, कोणती वाली, ज्यांचं इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी फॉल्स आहे अशा वालीच फक्त, ज्यांचं अप्रुव्हल झालेलं आहे त्यांना आपण नाही फेच केलं. सो इथं वेअर मेथड टाकली आणि लॅमडा एक्सप्रेस लिहिला, एक्स एरो एक्स डॉट इज ऍक्टिव्ह फॉल्स, आणि त्याची लिस्ट क्रिएट करून घेतली. कोणाची, टीबीएल लॉग इनची लिस्ट बनवली. आणि आपल्याकडे हा जो क्लास आहे हा काय करतोय, त्याची प्रॉपर्टी लिस्टच होल्ड करतोय. मग आपण काय केलं, सिम्पली ही जी लिस्ट आहे, आपल्या ह्या क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला, लॉग इन लिस्ट क्लास याचा, LLC नावाने, आणि त्याच्यामध्ये लॉग इन लिस्ट नावाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यात ही लिस्ट आपली स्टोअर केली. म्हणजे आता काय मिळालं मला, माझ्या डेटाबेसमध्ये जेवढे टेबल्स आहेत, काय होतं,
यामध्ये. आता ह्या तिघांचे इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी फॉल्स आहे, ऍडमिन एकटाच ऍक्टिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे इथं तिन्ही पण एम्प्लॉई लिस्ट नावाच्या टेम्पररी क्लासच्या प्रॉपर्टीमध्ये स्टोअर होईल. ओके. आता हा ऑब्जेक्ट काय आहे, सिंगल ऑब्जेक्ट आहे LLC. हा ऑब्जेक्ट मी काय केला, माझ्या या अप्रूव्ह लॉगिन नावाच्या मेथडला व्ह्यूला पास केला. गो टू व्ह्यू. जसं एक सिंगल क्लासचा ऑब्जेक्ट घेतो आपण, त्याप्रमाणे नॉर्मली तो क्लास घेतला, त्याचा ऑब्जेक्ट घेतला आणि मग काय केलं, एक टेबल डिझाइन केला, बिगिन फॉर्म. या टेबलमध्ये काय केलं, एक टाकला किंवा फॉर लूप टाकला. लिस्ट आणि ॲरे दोन्ही पण वर्किंग सेमच आहे. लिस्टला तुम्ही ॲरे सारखा वापरू शकता. ओके. कोणाची, या लॉगिन लिस्ट क्लासची प्रॉपर्टी डॉट काउंट केला, ह्याच्याने काय मिळालं आपल्याला, 3 मिळाला. कारण त्या आतल्या लिस्टमध्ये 3 एम्प्लॉय लॉगिन केलेले पर्सन आहेत, त्यांचे डिटेल्स आहेत, क्रेडेन्शियल आहेत. सो हा 0 to 2 जाईल, 0, 1, 2 ला फिरेल. सुरुवातीला आता इथं हिडन फील्ड यूज करणं, डेटा माझा आला कंट्रोलर टू सर्व व्ह्यू साईडला. आता व्ह्यू टू कंट्रोलर मला रिटर्न बॅक डेटा पास करायचा आहे, तो स्ट्रॉंगली बाइंड झाला पाहिजे कुठं तर. जर इन केस एखादी प्रॉपर्टी मी कुठं स्ट्रॉंगली बाइंड केलीच नाही, महागाई जाताना ती प्रॉपर्टी ब्लँक होऊन जाते ऑटोमॅटिक. समजलं. म्हणजे बघा, माझा हा लॉगिन टेबल आहे, TBL लॉगिनचा क्लास आहे. यामध्ये किती प्रॉपर्टीज आहेत, ID आहे, नेम आहे, पासवर्ड आहे, इज ऍक्टिव्ह आहे. आता बाय मिस्टेकली मी काय केलं, येताना तर सगळे आले 4 प्रॉपर्टीज, पण ह्यातली मी ही पासवर्ड प्रॉपर्टी आहे ही स्ट्रॉंगली बाइंड करायचं विसरून गेलो किंवा बाइंड केली नाही कुठं मी. तर काय होईल, ज्यावेळेस हा डेटा माघारी रिटर्न जाईल, त्यावेळेस आयडी बरोबर माघारी जाईल निघून, नेम बरोबर जाईल, इज ऍक्टिव्ह जे काही चेंजेस असेल किंवा ऍज इट इज ओरिजिनल डेटा माघारी जाईल. पण पासवर्ड प्रॉपर्टी जी आलती, व्हॅल्यू आलती, ती माघारी जाणार नाही. ती काय होईल, नल किंवा एम्प्टी होऊन जाईल. जर इंटिजर असेल तर 0 होईल, रेफरन्स टाईपचा असेल तर नल होऊन जाईल. समजतोय. म्हणून काय करावं लागतं आपल्याला, स्ट्रॉंगली बाइंडिंग वापरताना फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डेटा सेंड रिसीव्ह करण्यासाठी त्याला कुठेतरी बाइंड करून ठेवावा लागतो. मग इथे काय केलं बघा, इथं आपण 3 हिडन फॉरला हा ID, पासवर्ड आणि युजर नेम परत एकदा बाइंड करून ठेवले. ओके. कारण काय आहे, युजर डिस्प्ले फॉरला मी बाइंड केलाय, बरोबर आहे. आणि डिस्प्ले फॉरचं काम काय असतं, प्लेन टेक्स्ट डिस्प्ले करणं. त्यामुळे हा डिस्प्ले फॉर काय आहे, एक्सेप्शन आहे, एक्सेप्शनल. जसं चेकबॉक्सनं काय होतं, डेटा गिव्ह अँड टेक होतो, टेक्स्ट बॉक्सनं डेटा गिव्ह अँड टेक होतो. लेबल नव्हतं का, नाही, लेबलवाला पण डेटा बाहेर जाणार नाही, त्याला मी बाइंड केलेला जाणार नाही. डिस्प्ले, डिस्प्ले नेम फॉर फक्त डिस्प्ले होईल, शो होईल, माघारी जातो का, इनपुट घेतो का आपण, नाहीये. सो ज्या HTML हेल्पर मधून किंवा ज्या HTML टॅग मधून मी इनपुट घेत नाही, अशाला जर मी बाइंड केला असेल तर तो डेटा रिटर्न माघारी जाणार नाही. हे समजलं. आता ह्या केसमध्ये काय आहे, मला युजर नेम माघारी गेला पाहिजे, म्हणून मी काय केला, युजर नेम साठी पण एक हिडन फॉर सेट केला. हा हिडन डेटा माघारी मला सर्व्हर साईडला पण सेंड रिसीव्ह करायला हेल्प करतो. तुम्ही HTML हेल्पर, HTML टॅग जर सर्च स्टडी केली थोडेफार, लाईक दिस. हा काय करतोय, हा डेटा इन्क्लूड करून घेतोय, तो मॉडिफाय परत बॅक सर्व्हर पण सबमिट होऊ शकणार. समजतोय.
त्यामुळं त्या हिडन फॉर किंवा हिडन फील्डचा बेनिफिट काय आहे, आपल्याला सर्व्हरकडे डेटा माघारी पाठवण्यासाठी पण यूज होतो. समजलो. पण हा समोर दिसणार नाही, शो होणार नाही. तुम्ही काय करा, तो तिथून काढून घ्या आणि दुसऱ्या व्हेरिएबलला सेट करा, टॅगला सेट करा आणि वापरा, चालतो. मग इथं काय केलं आपण, 3 हिडन फॉर बनवले, ते स्ट्रॉंगली माइंड केले आयडी, पासवर्ड आणि युजर नेम बरोबर. कारण काय करायचं, मग इथं आपण डिस्प्ले फॉरनं फक्त युजर नेम रीड ओनली शो केला टेक्स्ट प्रॉपर्टीवाला, आणि इथं चेकबॉक्स त्याला प्रोव्हाइड केला. तर याच्याने काय होईल, ज्यावेळेस हा कोड मी रन करेन, डेटाबेस कडून लिस्ट येईल. आता फॉर इचनं काय होईल, त्या लिस्ट मधला एक युजर नेम येईल, त्यासमोर चेकबॉक्स येईल, युजर नेम येईल, चेकबॉक्स येईल, असे जेवढे नंबर ऑफ युजर्स आहेत त्यांची नावं आणि चेकबॉक्स येईल. आता पासवर्ड दाखवायची मला गरज आहे का, जनरली पासवर्ड हा सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे आपण ऍडमिन असेल किंवा कोण पण असेल जागा, आपला ए पर्सनचा पासवर्ड बी पर्सनला आपण दाखवत नाही. तो पर्सन कुणी का असेल, ऍडमिन असू दे नाहीतर नॉर्मल युजर असू दे. ओके. त्यामुळं आता इथं आपण पासवर्ड इन्क्रिप्ट करत नाही, पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये पासवर्ड इन्क्रिप्ट करावा लागेल. इंडस्ट्रीजमध्ये प्रॅक्टिकली पासवर्ड इन्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो, रिट्राईव्ह होताना तो डिक्रिप्ट होतो आणि त्याच युजरला समजतो. बिकॉज सायबर सिक्युरिटी लॉ प्रमाणे जर एखाद्यानं ऑब्जेक्ट केला, केस टाकली, तर डायरेक्ट शिक्षा होऊ शकते. कारण कोणालाच पासवर्ड एकमेकाचा बघायची परमिशन नाहीये. एक्सेप्शन केसमध्ये, रेअर केसमध्ये काय होतं, विथ प्रायॉर परमिशन तुम्ही बघू शकता पासवर्ड. समजतोय. इथं अप्रुव्हल एकच पाहिला इथं, आता इथे मी अपडेट केला होता, तो इथं रिफ्रेश केला होता. आता इथं बघा तुम्ही, ओके. त्यानंतर याला पुन्हा एकदा रिफ्रेश करू. 3 एम्प्लॉई आपले आले ज्यांना अप्रुव्हल आणखी मिळालेलं नाहीये. तर यातला मला कोण पाहिजे, पंकजलाच अप्रुव्हल द्यायचंय. ओके. सो पंकज मी चेक केला, बाकीचे अनचेक केले. ओके. नाऊ सबमिट करणार. आता बिफोर सबमिशन गो बॅक टू HTTP पोस्ट मेथड. आता इथं आलो आपण. आता आलेला डेटा बघू आपण कसा आलाय. आता माझ्याकडे 3 एम्प्लॉई आहेत, 3 पैकी फक्त एकाच मी अप्रुव्हल केलंय बल्कमध्ये. मे बी एक असेल किंवा ऑल असतील, डझंट मॅटर. आता या केसमध्ये मी एकाच केलं अप्रुव्हल, सबमिट केलं. आता इथे बघितलं आपण तर LLC मध्ये, कारण जाताना काय झालंय, एकच ऑब्जेक्ट गेलाय, एका ऑब्जेक्टच्या आतमध्ये लिस्ट आहे. त्यामुळं माझ्या कंपायलरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अख्खी लिस्ट जर मी when we are dealing with a primitive type data sending via internet from one machine to another machine, that data may be get lost or get modified. To avoid such thing, we use a wrapper classes or a wrapper around that primitive type data. मग या wrapper काय होतं, डेटा सिक्युअर होतो. लाईक दॅट. आता माझी लिस्ट मी सेंड करतोय आणि रिसीव्ह करतोय, याच्यामध्ये काहीतरी इश्यूज यायला लागले, प्रॉपर लिस्ट सेंड रिसीव्ह होईना, सेंड तर व्हायला लागली, रिटर्न माघारी येईना. मग आपण काय केलं, सिम्पली एक क्लास बनवला आणि त्याच्या ऑब्जेक्टमध्ये लिस्ट टाकली. आता कंपायलरला दिसतो काय, एक सिंगल ऑब्जेक्ट. क्लास व्ह्यू कडे जाईल, तो त्यामधनं लिस्ट काढेल, यूज करेल. फाइंड केल्यामुळे काय होतं, परत त्याच्यामध्येच तो काय करेल, डेटा आपला मॉडिफाईड स्टोअर करेल आणि परत एकच ऑब्जेक्ट माघारी पास करेल. आता मी काय करणार, उलट प्रोसेस करणार, परत तो ऑब्जेक्ट कलेक्ट करणार. बघा, या आपल्या ऑब्जेक्टमध्ये एक कंटेंट आहे लॉग इन लिस्ट नावाची. त्याच्यामध्ये काय आहेत, 3 काउंट आहेत. 3 काउंट मध्ये बघा, आतमध्ये ओके. देन नेक्स्ट वन पंकज, त्याला ट्रू केलाय आपण. थर्ड वन तो फॉल्स तसाच आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केला, युजर नेम बघा तेच जर मी या ठिकाणी हा जो युजर नेम आहे याला हिडन फॉर लिहित नाही. आता ह्याच्याने प्रॉब्लेम का होतो बघा, व्ह्यू साईडला मला युजर नेम तर दिसेल, पण माघारी येताना युजर नेम मला दिसणार नाही.
दिसते ठिकाणचं युजर नेम इथं सेम मगाप्रमाणे. पंकजला मी चेक केला, अप्रुव्हल दिलं, सबमिट केला. परत प्रॉपर्टी आहे, त्याच्या 3 आहेत, पण तुम्ही जर ऑब्झर्व केला, चेक करा, युजर नेम नल आलाय. मी काय सांगितलं, जर तो बाइंड केला नसेल आणि इनपुट होत नसेल तर तो वाला रिटर्न माघारी येताना नल किंवा झिरो होऊन जातो. आयडी मी बाइंड केला हिडन फॉरला, तो माघारी आला. इज ऍक्टिव्ह बाइंड केला मी टेक्स्ट बॉक्सला, सॉरी चेक बॉक्सला, माघारी आला. मी मॉडिफाय नाही केला, नो प्रॉब्लेम, तो फॉल्सचा फॉल्स असा राहिला पण आला माघारी ना. त्यानंतर पासवर्ड बाइंड केला, नाही ऑटोमॅटिक तो एम्प्टी होऊन जाईल. आणि टेबल हा काय व्हर्च्युअल टेबल आहे आणि हा युजर नेम. आता बघा, मी पासवर्ड पण इथं जर हिडन फॉर काढून टाकला, ह्या केसमध्ये पासवर्डची मला गरज नाही ऍक्च्युली, पण एक प्रॅक्टिस म्हणून मी ट्राय केला. सेव्ह अँड एक्झिक्यूट. आता येताना पासवर्ड पण ब्लँक होऊन येईल. डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम काय होतो, डेटा रिट्राईव्ह करताना डेटाचा प्रॉपर नाही आला ना, तुमचं लॉजिक तिथंच अडकून बसतं. पण लॉजिक काही अवघड नाहीये डेव्हलपमेंटमध्ये. काही फेल्स, फॉर लूप, व्हाईल लूप एवढं वापरून तुम्हाला लिस्ट बनवून रिट्राईव्ह करायचं आहे. हे बघा, मी पंकजला अप्रूव्हल दिलं, लिस्टमध्ये आलो, पासवर्ड पण आता मी बाइंड केला नाही कुठंच, तो पण ऑटोमॅटिक नल होऊन गेला. युजर नेम बाइंड केला नाही कुठंच, तो नल होऊन गेला. हा डिस्प्लेला केलाय, पण डिस्प्ले काय आहे, रीड ओनली आहे, फक्त तिथं डिस्प्ले होतोय, तो माघारी येत नाही ना, इनपुट घेत नाही. जर इनपुट घेणारा टॅग असेल तर तो ऑटोमॅटिक माघारी डेटा ओरिजिनल वाला किंवा मॉडिफाईड वाला देईल मला. समजलं? आता इथे काय होतंय, आपण डेटा घेतला, आलेला LLC मध्ये लॉग इन लिस्ट क्लासमधून काय केलं आपण, आतली लिस्ट परत बाहेर फेच करून घेतली. जाताना काय केलं, लिस्ट त्या ऑब्जेक्ट मध्ये टाकली आणि ऑब्जेक्ट सेंड केला. आता उलट करू, ही लिस्ट मी काय करणार, सो अपडेट करण्यासाठी आता बघा, आपली लिस्ट इथं मिळाली. 3 काउंट आहे, ते तिन्ही सगळे इथं आहे. हा पंकज आहे, त्याचं इज ऍक्टिव्ह ट्रू केलाय आपण, आणि बाकीचे जे आहेत त्यांचे. पण इथे एक मोठा इश्यू आलाय. जर समजा तुम्ही ह्याप्रमाणे मध्ये अपडेट करतोय, बरोबर आहे. आता या बल्क मध्ये किती लॉग इन करणारे एम्प्लॉई आहेत मला माहिती आहे का, मे बी 2 असतील, मे बी 2000 असतील, मे बी 2 लाख असतील, आय डोंट नो. आता इथे मला काय करावं लागेल, मी फेच केलेल्या एम्प्लॉईची लिस्ट आहे. समजा माझ्याकडे 10,000 एम्प्लॉई आहेत, ओके, त्यातले 5,000 एम्प्लॉईनी रॅन्डमली कुठल्या तरी लॉग इन साठी रिक्वेस्ट टाकलेली आहे, साइन अप केलेला आहे. आता त्यांना 5,000 एम्प्लॉईला मला अप्रुव्हल द्यायचंय बल्कमध्ये एकदमच. मग मी अशी लिस्ट शो केली, बरोबर आहे. आता इथलं मला काय करावं लागेल, आलेले लिस्टचे एम्प्लॉई डेटाबेसकडे मला पास करावं लागतं. समजतोय? सो आता इथं ऍड ऑर अपडेटला जर मी गेलो डायरेक्टली, तरी सुद्धा डेटा आपला अपडेट होऊन जाईल. पण आता इथं मेन इश्यू काय आहे याला बघा, माझ्याकडे किती फील्ड आहेत आपल्या या टेबलमध्ये, 1 2 3 4. ही फील्ड तर आहे ऑलरेडी, याच्या अगेन्स्ट तो अपडेट करेल ऑटोमॅटिक. युजर नेम आहे का, तो नल आलाय. ओरिजिनल आणि न्यू नल, तो ओरिजिनलला ओव्हरराईड करून टाकेल. पासवर्ड नल आलाय, पासवर्ड पण निघून जाईल. प्रिव्हियसली फॉल्स होता पंकजचा, तो मात्र ट्रू होऊन जाईल. पण हे दोन्ही व्हॅल्यूज रिमूव्ह होण्याची पॉसिबिलिटी आहेत. बघू आपण होत आहे का. मी याला F10 करतो, चेंजेस काहीतरी केलेत. आता इथे माघारी येऊ, सिलेक्ट ऑल करू, चेक करावं, त्याने सगळ्यांचेच युजर नेम पासवर्ड बदलून मात्र ट्रू झालाय. असं का झालं,
कारण मी युजर नेम आणि पासवर्ड रिट्राईव्ह माघारी केले नाहीत ना. कारण ही जी बाय डिफॉल्ट मेथड आहे ऍड ऑर अपडेट, ही काय करते, जेवढ्या कॉलमचे व्हॅल्यू बदललेत तेवढे सगळेच बदलते. आणि युजर नेम पहिला काहीतरी होता विनोद नावाचा, नवीन नल होता, रिप्लेस टाकला. विनोद असतं तर रिप्लेस केलं नसतं ना सिम्पली. म्हणून आपल्याला इथं, तर मी इथं काय करतो, वाटलं सर राजेश विनोद पंकज, राजेश @123, विनोद @123, पंकज @123, याप्रमाणे परत एकदा करून ठेवतो. ओके. मग ही मेथड मला इथं प्रॉपरली काम करत नाही. का बरं? कारण या दोन व्हॅल्यूज मी इथं रिटर्न माघारी घेतलेले नाही. जाताना गेले बरोबर, तिथे मी वापरलं नाही ती गोष्ट वेगळी, मला गरज नव्हती म्हणून ते मी बाइंड केलं नाही कुठं. पण मला रिटर्न माघारी पण त्या प्रॉपर्टीज घ्याव्या लागतील ना, म्हणून ह्या प्रॉपर्टी परत माघारी घेतल्या. कारण बाकीच्या 4 पैकी 3 व्हॅल्यू मात्र ऍज इट इज ओल्ड वाल्या त्या तो मॉडिफाय नाही करणार. जी चेंज झालेली आहे तेवढीच डेटाबेस मध्ये तो मॉडिफाय करेल. आता दोघ जणच आहेत. राजेशला मी अप्रुव्हल दिलं, F10 इथं आला तो, आणि मग सिलेक्ट ऑल, एक्झिट, चेक करा. राजेशचा युजरने पासवर्ड बदलला का? बाकी तिघांचा बदलला का? नाही बदलला. फक्त त्याचं इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी बदलली. समजलं? हे झालं ऍड ऑर अपडेट मेथड वापरायचा बेनिफिट. मग याच्याने तुम्ही काय करू शकता, एक सिंगल ऑब्जेक्ट पण पास करू शकता ऍड ऑर अपडेटला, किंवा लिस्ट पण पास करू शकता. ही मेथड बघा. बट इन ब्रॅकेट व्हॉट इज रिक्वायर्ड, परम्स टाईप ऑफ पॅरामीटर. परम्स म्हणजे काय? परम्स बेनिफिट आपण either single or multiple type of value of a same type we will pass to this type of method. म्हणजे मी एक एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट पास, सॉरी एक लॉगिनचा कॉमा कॉमा करून पास करेल, ही एकच मेथड सगळेच ऑब्जेक्ट आपण त्यावेळी शिकलोय सी शार्प मध्ये, पण त्याचा प्रॅक्टिकल यूज या एमव्हीसी वाल्यांनी केलेला आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं मला सिंगल ऑब्जेक्ट पास करायचा, एकच टीबीएल लॉगिनचा अपडेट करायचा आहे, दुसरी मेथड लिहायची गरज नाही, तीच काम करेल. 2 टीबीएल लॉगिनचे करायचे, काम करेल. अख्खा ऍरे पास करायचा आहे, चालेल. कारण परम्स काय करतोय, ऍरे किंवा सिंगल सिंगल ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करतोय. म्हणून मी काय केलं इथं, लिस्ट कडे एक टू ऍरे नावाची मेथड आहे. हे काय करते, लिस्टला ऍरे मध्ये कन्वर्ट करून देते. ऍरे कड लिस्टची मेथड आहे टू लिस्ट नावाची, ऍरेला लिस्ट मध्ये कन्वर्ट करून देते. ऍज पर युअर लॉजिक डिमांड चेंज युअर कोड. आपली ही जी लिस्ट आहे, एल जी लिस्ट, तो वर केलेला क्रिएट, त्याला कन्वर्ट केला ऍरे मध्ये. का बरं ऍरे मध्ये कन्वर्ट केला? कारण ही मेथड परम्स टाईपचा पॅरामीटर ऍक्सेप्ट करते, आणि परम्स हा फक्त आणि फक्त ऍरे ऍक्सेप्ट करतो, किंवा सिंगल सिंगल ऑब्जेक्ट कॉमा करून तुम्ही देऊ शकता, पाहिजे तेवढे एन नंबर ऑफ ऑब्जेक्ट देऊ शकता कॉमा करून, किंवा ऍरे देऊ शकता. आता मी ह्याला वेगवेगळे करून एक 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 पास करायच्या ऐवजी अख्खा ऍरे दिला, तो त्याचं काम करत बसेल, एक 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 टाकत बसेल. आणि ऍड ऑर अपडेट, आता ही मेथड काय करते, सिम्पली ह्या मेथड मध्ये एक लॉजिक लिहिलेलं आहे. प्रायमरी की वाली व्हॅल्यू जर रिपीट झाली तो अपडेटचं काम करेल, डुप्लिकेट आली तर. आणि प्रायमरी की व्हॅल्यू जर युनिक आली, नवीन आली, तर तो ऍडचं काम करेल. समजलं? आता ह्या केसमध्ये काय होतंय, राजेशची प्रायमरी की 2 डुप्लिकेट झाली, रिपीट आली, बरोबर आहे. आता तो ऍडचं लॉजिक नाही एक्झिक्यूट करणार, तो अपडेटचं लॉजिक एक्झिक्यूट करेल आणि ह्या व्हॅल्यूज अपडेट करेल, ती सोडून. समजलं? पण जर मी नवीन एखादा आयडी दिला असता,
ऍड काय करते बघा, ह्या लाईनला मी कमेंट करतो. ऍड, आता ऍड काय करते, एक सिंगल ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करते. मग ऍड रेंज नावाची मेथड दिली आहे, ही काय करते, LG लिस्ट. आता हे काम तर करेल, पण इश्यू काय होईल बघा. परत मी काय करतो, तिघांना पण फॉल्स करतो. याच्यावर आपण थोडा टाइम जास्त वेस्ट का करतोय, हा बल्क प्रोसेस हा तुम्हाला प्रोजेक्टमध्ये बऱ्याच वेळा लागणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. काही वेळा अटेंडन्सला लागतो, काही वेळा तुम्हाला अप्रुव्हलला लागतं, काही वेळा तुम्हाला बल्कमध्ये एखादा मटेरियल सेंड करायचं आहे, रिसिव्ह करायचं आहे, परचेस करायचं आहे बल्कमध्येच, त्यावेळेस तुम्ही काम करू शकता. तिघांना पण आपण काय केलंय, अप्रुव्हल फॉल्स केलंय. आता बघा, फक्त ऍडचा प्रॉब्लेम काय होतो, ऍड वाला काय करतोय, नवीनच रेकॉर्ड ऍड करतो, ओल्ड वाला तसंच ठेवतो, प्लस नवीन वाला तो ऍड करेल. मी काय करतो, विनोद आणि पंकजला दोघाला अप्रुव्हल देतो, राजेशला देणार नाही. सबमिट, इथे आला, याला कंटिन्यू करून टाकू. आपण ऍड रेंज केली आहे, त्यामुळं आता इथे चेक करा, सिलेक्ट अँड पहिला बघा 1 2 3 4 4 रेकॉर्ड आपल्याकडे, बरोबर आहे. आणि राजेश विनोद पंकज फॉल्स 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 आहे. सिलेक्ट ऑल अँड एक्झिक्यूट. काय झाले, परत राजेश विनोद पंकज नवीन ऍड झाले, नवीन आयडीने ऍड झाले ते, आणि त्यांची इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी मात्र, हा राजेश फॉल्सचा फॉल्स राहिला, हे दोघं ट्रू राहिले. आता युजर नेम जर मी युनिक केला असता, SQL ला एक्सेप्शन थ्रो केला असता इमिजिएटली, नॉट अलाउड म्हणून, आणि तिथं आपल्याला एरर मेसेज आला असता, एक्सेप्शन आला असता. समजलं. तर ह्या केसमध्ये युजर नेम मी युनिक ठेवला नाही, पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये युजर नेम युनिक ठेवावा लागतो. समजतोय, हे समजलं. प्रॉब्लेम ऑफ ऍड मेथड. मग इथे मला कुठली वापरावं लागते, ऍड ऑर अपडेट. आणि ऍड ऑर अपडेटचा दुसरा प्रॉब्लेम काय आहे, लिस्ट नाही ऍक्सेप्ट करत. ते काय ऍक्सेप्ट करते, ॲरे ऑर नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स युजिंग कॉमा. सेम टाईपचे ऑब्जेक्ट पाहिजे, दुसऱ्या टाईपचे चालणार नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ऍड रेंजच्या ऐवजी ऍड ऑर अपडेट मेथड वापरावं लागेल. पण ही काय करायली आहे, लिस्ट नाही म्हणते, चालत नाही हिला. मग त्याला आपल्याला टू ॲरे मध्ये कन्वर्ट करून घ्यावा. आता तो परफेक्टली काम करेल. किंवा याला दुसरा ऑप्शन काय आहे, हे एक सोल्युशन झालं, यूज दिस सिंगल मेथड. अदरवाइज तुम्ही काढलेली आता सो काय केलं आपण, TBL लिस्ट ऑफ TBL लॉग इन, ओल्ड लॉग इन लिस्ट काढून घेतली, वेअर हा वरचा लॉजिक आहे ना, त्या लॉजिकच लिस्ट काढून घेतली परत एकदा, जुनीवाली जी मला अपडेट करायची. मग काय केलं, लूप टाकला. त्या लूपमध्ये काय केलं, जी नवीन लिस्ट आहे मॉडिफाईड, तो लूप तिथपर्यंत फिरवला. आणि मग आतमध्ये काय केलं, ओल्ड लिस्टमध्ये फर्स्ट ऑर डिफॉल्टनं तो ऑब्जेक्ट आहे का नाही सर्च करून बाहेर काढून घेतला. आणि तो जर नॉट नल असेल तर आपण काय केलं, फक्त एकच प्रॉपर्टी मॉडिफाय केली. समजतोय, बाकीच्या प्रॉपर्टीला आपण हात लावला नाही. आणि ज्यावेळेस मी सेव्ह चेंजेस करेन, बरोबर तेवढी एकच कॉलम मॉडिफाय होऊन जाईल त्या एम्प्लॉईचा, बाकीच्यांचा मॉडिफाय नाही होणार. आता ह्याचं बेनिफिट काय आहे ह्या लॉजिकचा, मी बाकीचे कॉलमला हात नाही लावत, युजर नेमला लावत नाही, पासवर्डला पण लावत नाही. त्यामुळं आता इथं काय होऊन जाईल, आपल्याला फक्त आयडी आणि इज ऍक्टिव्ह हे दोन प्रॉपर्टीज महत्वाचे आहेत. मग आपण काय केलं, इथल्या या दोन हिडन फॉरला जरी कमेंट केल्या, पासवर्ड आणि युजर नेमला, या लॉजिकला फरक पडणार नाही, हे लॉजिक परफेक्टली काम करेल.
कंट्रोल झेड, दोघांना सिलेक्ट करतो, मग कमेंट करतो, सेव्ह, एक्झिक्यूट. मला ऍक्च्युली त्यासाठी एक लॅम्बडा एक्सप्रेशन शोधत होता, तो सापडला नाही लवकर. त्यासाठी त्यांनी सांगितलं की जॉईन करा, जॉईन करून मग नवीन एक ऑब्जेक्ट क्रिएट करून त्यात टाका, कॉपी करून. ते थोडं सबमिट, तो इथे आला. बिफोर दॅट चेक करू की तिघांना पण अप्रुव्हल नाहीये. इथे आलो आपण F10. आता बघा, ओल्ड लिस्ट मध्ये जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी बघा ही फॉल्स आहे, आणि इथं युजर नेम पासवर्ड आहे, बरोबर आहे. पण जी नवीन लिस्ट आहे यामध्ये आयडी तर आहे, फक्त इज ऍक्टिव्ह आहे, पासवर्ड नल आहे, युजर नेम नल आहे. आणि मी या माझ्या लॉजिकमध्ये युजर नेम पण यूज नाही केला, पासवर्ड पण यूज नाही केला. मी हे लॉजिक कशावर एक्झिक्यूट करतोय, आयडीवर एक्झिक्यूट करतोय. सो दॅट आयडी इज सफिशियंट फॉर मी. मग काय होईल, फॉर इच ना पहिला एलिमेंट येईल, पहिला वाला कोण आहे बघा, 2 वाला आहे, जी नवीन इन्फॉर्मेशन आहे फॉर इच. आणि त्याच्याप्रमाणे आपण टेम्प मध्ये बघितला, तो एम्प्लॉय आहे का बघा, 2 वाला कोण आहे, राजेश आहे. त्याचं इज ऍक्टिव्ह प्रॉपर्टी काय आहे, फॉल्स आहे, जी ओल्ड वाली फेच करून घेतली आपण लिस्ट मधनं. मग बघितलं इथं आलो आपण, जी पहिला फॉल्स होती ती मॉडिफाय केली, ट्रू केली. सेम वे परत फेच केली, तिघांची पण मॉडिफाय केली. बाहेर आलो, सेव्ह चेंजेस ग्रेटर दॅन 0 आहे. आता जर मी इकडे येऊन बघितला, माझे तिन्ही एम्प्लॉईला अप्रुव्हल मिळालेलं आहे, त्यांचं युजर नेम पासवर्ड पण बदललेलं नाही, कारण मी मॉडिफाईच करत नाही ना ते. आता मॅन्युअली मॉडिफिकेशन करतोय मी. ऍड और अपडेट काय करतं, सिम्पली प्रायमरी की सोडून बाकीच्या सगळ्या कॉलमवर तो लॉजिक अप्लाय करायला सुरुवात करतो. प्रायमरी की रिपीट झाली तर अपडेट कर, रिपीट नाही झाली नवीन ऍड कर. कोणते ऍड कर, अपडेट कर, सिम्पली कॉलमची ओल्ड व्हॅल्यू आणि नवीन व्हॅल्यू जर सेम असेल नो प्रॉब्लेम, चेंज असेल नवीन व्हॅल्यू तिथं रिप्लेस होऊन जाईल. आणि आपल्याकडे नल व्हॅल्यू असल्यामुळे तो ओव्हरराईट नल करायला. समजलं हे बल्क अप्रुव्हलचं. सेम याप्रमाणे तुम्ही अटेंडन्सला पण वापरू शकता. हेच लॉजिक अटेंडन्सला वापरायचं. काय करायचं, आपला जो टेबल आहे अटेंडन्सचा टेबल, गेला DBL आहे का अटेंडन्स. यामध्ये अटेंडन्स आयडी हा ऑटो इन्क्रीमेंट आहे, स्टुडंट आयडी जो आपण फॉरेन की घेतलेली आहे स्टुडंट टेबल मधून, आणि अटेंडन्स डेट आणि इज प्रेझेंट बीट आहे, म्हणजे काय ट्रू फॉल्स. ज्याप्रमाणे आपण लॉग इनसाठी घेतला बघा, आयडी युजर नेम पासवर्ड इज ऍक्टिव्ह, तसं इथं इज प्रेझेंट आहे. काय करणार आपण, बल्कमध्ये उचलून घेणार इथून. फक्त आता इथं थोडी लॉजिक ट्विस्ट झालंय. काय झालं ट्विस्ट, युजर स्टुडंट आयडी आहे, हा स्टुडंट आयडी फॉरेन की वाला आहे. मग मला स्टुडंट टेबल मधून सगळे स्टुडंट एकदम उचलून घ्यावे लागतील, ओके. आणि मग इथं ऍड करताना मला त्यांची इज प्रॉपर्टी इज प्रेझेंट मॉडिफिकेशन करत करत बल्कमध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. समजतंय, हे ट्राय करू शकता. मग आज प्रॅक्टिकल ट्राय करा, नाही जमलं तर मी उद्या किंवा प्रॅक्टिकलच्या टाइमला तुम्हाला सांगेल, एक्सप्लेन करून. ओके, ऑनलाईन स्टुडंट. हा बघा, आता ऍट्रिब्यूट मॅपिंग कसं करतो तो, हा एक आहे आपल्याकडे ऍट्रिब्यूट मॅपिंग सोर्स नावाचा एक आहे. हा मला कसं वापरायचा बघा होता, हा जमला नाही मला वापरायला. मग दुसरा ऑप्शन मिळाला नेटवर्क, जे ब्लॉग असतात बघा, तिथं एरर टाकतो आपण फुल स्टॅक डेव्हलपरचे हे ते ब्लॉग असतात ना, स्टॅक ओव्हरफ्लो हे ते, तिथं तो ऑप्शन मला मिळाला. 2 ऑप्शन सांगितले त्याने, हा एक ऑप्शन आहे आणि लिस्ट पास करा, लिस्ट रिट्राईव्ह करा. ओके, जनरली असे जे ब्लॉग आहेत स्टॅक ओव्हरफ्लो हे ते, त्यांची हेल्प घ्या. चॅट जीपीटी कडे जायच्या भानगडी
करू नका. इश्यू काय होतोय, चॅट जीपीटीने तुमचे 90% एरर सॉल्व्ह होतील. येस, नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला नॉलेज 0 मिळून जाईल. तुम्हाला नॉलेज शिकवणारच नाही काही. ह्याच्याने काय होतं, सेम टाईपचा एरर फ्युचरमध्ये आला, परत तुम्हाला चॅट जीपीटीवर और AI वर डिपेंड राहावं लागतं. डिपेंडन्सी हळूहळू वाढत जाते. म्हणजे जिथे तुम्हाला चॅट जीपीटी मिळणार नाही, तिथे तुम्हाला एरर सॉल्व्ह करणं खूप क्रिटिकल होऊन जाईल. समजतोय? मग ह्याच्याऐवजी तुम्ही जर काय केलं, असे जे हे ब्लॉग आहेत, स्टॅक ओव्हरफ्लो किंवा हे फॉर एक्झाम्पल इथं आलो आपण आणि इथे टाकलं नेटवर्क include link queue method. See what does include do in a link queue. हा एक स्टॅक ओव्हरफ्लोवर कोणीतरी एक क्वेश्चन टाकलाय, मे बी फ्रेशर असेल, मे बी एक्सपिरियन्स पर्सन असेल, डझंट मॅटर. त्याला प्रॉब्लेम आला, त्याने टाकला. तसं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम इथे टाकू शकता. आता मग याला काय केलं, 5 आन्सर मिळाले. त्यात एका आन्सर काय केलेलं आहे, 263 लोकांनी त्याला अपवोट केलंय. ओके, अप्रुव्हल दिलेला आहे. आणि हा जो ग्रीन टेक आहे, ग्रीन चेक मार्क, हा काय असतो, हा जो क्वेश्चन विचारणारा पर्सन आहे, ह्या क्वेश्चन विचारणाऱ्या पर्सननी येस दिस आन्सर इज अ सॅटिस्फाईंग माय क्वेश्चन, इट इज अ फुलफिलिंग माय डाऊट. मग त्याने अप्रूव्ह दिलेलं असतं हे ग्रीन टिक मार्कवाला. ओके, आणि बाकीच्या लोकांनी पण अपवोट केलेलं आहे, 263 लोकांनी. म्हणजे त्याने ह्याचं जे सोल्युशन सांगितलेलं आहे ते ओके म्हणून सांगितलं. असं जेवढं अपवोट जास्त आहेत आणि ग्रीन टिक मार्कवाला आहे, दिस वन इज अ नियर टू परफेक्ट आन्सर. परफेक्ट नसतं पण नियर टू परफेक्ट. मग हे काय करतात, हे डेव्हलपर लोक असतात, एक्सपिरियन्स पर्सन, ते तुम्हाला हेल्प करतात फ्री ऑफ कॉस्ट. याला पण त्यांना बेनिफिट आहे, पण काय तुम्हाला पण पैसे द्यायचे नाहीत, त्यांना पण डायरेक्ट अर्निंग नाहीये, इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, जेवढं तुमचं क्रेडिट इथं वाढतं तेवढे कंपनी तुम्हाला प्लेसमेंटच्या सिलेक्शनच्या वेळेस प्रेफरन्स देते. आता मला गव्हर्नमेंटमध्ये एक स्पोर्ट्स कोटा असतो बघा, त्यामध्ये एक सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं असतं. स्टेट लेवल खेळायला आहे, डिस्ट्रिक्ट लेवल खेळायला आहे, क्रिकेट खेळा असेल तर रणजी खेळायला आहे का. का बरं ते सर्टिफिकेट एक युनिट आहे मेजरमेंट करायला, त्या पर्सनमध्ये स्पोर्ट्स हे आहे का, समजतोय. तसं मला एखादा एम्प्लॉई सिलेक्ट करायचा आहे. हॅलो, कुठलं पीसी नाही, 9 वाजता येतो म्हणत होता, 1-2 मिनिट मी लेक्चरमध्ये त्याला कॉल करतो, लगेच बोलतो. सो काय होतं, बऱ्याच वेळा कंपनी आहेत ना, अशा स्टॅक ओव्हरफ्लो असे बरेचसे स्टँडर्ड ब्लॉग आहेत, तिथं चेक करतात की बाबा हा हा पर्सन इकडं लोकांना हेल्प करतो, म्हणजे काय ह्याला खरंच नॉलेज असल्याशिवाय करणार नाही ना हेल्प, तो चॅट जीपीटीवरून उचलून इकडे टाकणार नाही तो. मग इथं असे जे हेल्प केलेले असतात, अशा लोकांना कंपनी एक प्लस पॉईंट देते, प्रेफरन्स देते. ओके, प्लस त्याच्यानंतर काय आहे, इथे ह्या लोकांनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, हे त्यांच्या नॉलेज प्रमाणे दिलेलं असतं. हे असं चुकीचं आहे, हे असं कर, याला हे ऑप्शन आहे. मग हे तुम्ही तर थोडं वाचलात, याच्यातून तुम्हाला बरंचसं नवीन नॉलेज मिळतं आणि हे नॉलेज तुमचं लाईफ लॉंग तुमच्याबरोबर राहतं. चॅट जीपीटीचं नॉलेज लक्षात राहत नाही. चॅट जीपीटी म्हणजे काय, थोडक्यात एक्झाममध्ये कॉपी करणे दुसऱ्याचं बघून. जसं एक्झाममध्ये तुम्ही विचार करत नाही की मी काय कॉपी करालोय, येस फक्त मला खरडाच आहे, पहिली लाईन टू लास्ट लाईन, आत काय आहे डझंट मॅटर. त्याने आतमध्ये पिक्चरची 2-4 नावं लिहिली असेल तर आपल्याला उशिरा कळतं लिहिल्यानंतर. तसा प्रकार आहे चॅट जीपीटी म्हणजे. ह्याच्याने काय होतं, तुमचं आउटपुट तिथं मिळतं, सोल्युशन सॉल्व्ह होतं, पण नॉलेज नाही वाढत. तो चॅट जीपीटी डेव्हलपमेंट करताना, कोड डेव्हलप करताना करा, प्रोजेक्ट करताना, नॉट इन अ स्टडी अँड असाइनमेंट सॉल्विंग. प्रोजेक्ट डेव्हलप करताना आपण पहिला प्रेफरन्स घ्या स्टॅक ओव्हरफ्लोला. इकडून झालंच नाही सॉल्व्ह, शेवटचा ऑप्शन कोणच नाही म्हणत चॅट जीपीटी. पण ह्याच्यानं नॉलेज वाढत जाईल, कारण आताची जी स्टेज आहे तुमची, ही स्टेज नॉलेज इम्प्रुव्हमेंट करण्याची आहे आणि नॉलेज गेन करण्याची आहे. कारण तुम्हाला आता बाहेर गेल्यावर एक्सप्लेन करायचं आहे, येस दिस 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 इज द मिनिंग ऑफ दिस, वॉट दिस इज द मिनिंग ऑफ इन्क्लूड मेथड, वाय इन्क्लूड मेथड इज यूज्ड, व्हॉट इज द रोल ऑफ इन्क्लूड, when we prefer that virtual class रेफरन्स व्हेरिएबल. इथं जर बघितलं तुम्ही ना, मला पण इन्क्लूड माहित नव्हतं, काल मी नेटवर सर्च करताना ह्या ब्लॉग मध्ये एका दाखवलं, आपला हा जो कुठे घेतलाय लॉग इन, हा जो आहे ना,
व्हर्च्युअली आय कलेक्शन टाकलाय, टीबिल एम्प्लॉई. आता मला इथं जो टीबिल एम्प्लॉई आहे, कुठे गेला माझा एम्प्लॉई, हा वाला. आता मला हा जे एम्प्लॉईचं नाव आहे, तो युजर नेम कुठल्या एम्प्लॉईचा आहे, युजर नेम पण दाखवायचा आहे आणि युजरचं नाव पण दाखवायचं आहे, किंवा त्याचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर पण दाखवायचा आहे. मग त्यासाठी इन्क्लूड जर मी केला, ऑटोमॅटिक तिकडं त्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये ह्या प्रॉपर्टीज पण इन्क्लूड होतात. यातले कुठल्या कुठल्या पाहिजेत तेवढ्या प्रॉपर्टी मला तिथं मेन्शन करावं लागतात. त्या व्हॅल्यू तो तिकडे जाऊन बरोबर मॅप करून घेतो. राजेश युजर नेम, ह्या एम्प्लॉय टेबलमध्ये त्याचं नाव आहे राजेश वाघमारे, तो काय करेल, नेम बरोबर तिथं त्याच एकाच ऑब्जेक्टमध्ये राजेश वाघमारे पण ऍड करून देईल. कॉमा करून मी कॉन्टॅक्ट दिला, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण लॉग इन मध्ये येऊन जाईल. म्हणजे मी डायरेक्ट करत नाही, इनडायरेक्ट तिथं ऍड होऊन मिळतं मला. मग ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल एखाद्या प्रॅक्टिकलच्या वेळेस किंवा ज्यावेळेस तुम्हाला तो मी कोड करून दाखवेल. ओके, नाव बॅक टू टुडेज सेशन, व्हॅलिडेशन. आपल्याला व्हॅलिडेशन माहिती आहे, झालंय व्हॅलिडेशन लेक्चर. व्हॉट इज व्हॅलिडेशन? काय असतं? एक शिकलो आपण का स्किप केला आपण तो? झाले का? रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर, रेंज व्हॅलिडेटर, कस्टम व्हॅलिडेटर झाले. सो दॅट वन इज अ व्हॅलिडेशन. तो आपला लेक्चर झालेला आहे पॉईंट. सो व्हाय वी नीड व्हॅलिडेशन? टू एक्सेप्ट अ करेक्ट इनपुट फ्रॉम युजर टू अवॉइड रन टाइम एक्सेप्शन. जर युजरनं प्रॉपर इनपुट टाकलं नाही, एज एंटर कर म्हणतोय त्यांनी -420 टाकला, नाही चालणार. एज टाकला 512, नाही चालणार. एज जनरली 1 to 100च्या बिटवीन राहणार आहे. नेम मध्ये त्याने काहीतरी ओंकार नाव ओम साइन टाकला, नॉट अलाउड, स्पेशल सिम्बॉल. लाईक दॅट युजर मस्ट एंटर व्हॅलिड डेटा ॲट टाइम ऑफ इन्सर्शन, अपडेशन प्रोसेस. समजतोय? So just like ASP.NET validation or validator, MVC also provide validation technique. Okay, same way server side as well as the client side. मग इथं व्हॅलिडेशन, इथे काय म्हणलं बघा, व्हॉट इज अ व्हॅलिडेशन? व्हॅलिडेशन इज यूज टू फिल्टर द युजर इनपुट. देर आर डिफरंट ॲट्रिब्यूट्स टू व्हॅलिडेट इनपुट. आता आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत व्हॅलिडेशन करण्यासाठी. कोणकोणते? फर्स्ट वन इज टू चेक if the input is required, to check like minimum length, हे example दिले इथं, to check like a maximum length, to check like email address and everything. आता आपल्याकडे व्हॅलिडेशनचे टेक्निक आहे डिफरंट. त्यामध्ये एक आहे सर्व्हर साइड व्हॅलिडेशन. त्यामध्ये आपण वापरतो मॉडेल स्टेट क्लासचा ऑब्जेक्ट. हा मॉडेल स्टेट क्लासचा ऑब्जेक्ट कुठे यूज केला जातो? सर्व्हर साइडला. आता आपल्याकडे मॉडेल आहे, व्ह्यू आहे आणि कंट्रोलर आहे. यातला सर्व्हर साइडला कोण काम करतो? कंट्रोलर. सो हा मॉडेल स्टेट हा ऑब्जेक्ट आपण कंट्रोलर मध्ये ज्या मेथड लिहिणार आहे, ऍक्शन मेथड, त्याच्यामध्ये यूज करणार आहे. समजलं? सर्व्हर साइडला, सर्व्हर साइड म्हटलं की कंट्रोलर आला, आणि क्लायंट साइड म्हटलं की व्ह्यू आला. जे व्ह्यू पेज आपण वापरतो हे क्लायंट साइडला असतं, ऍक्च्युअली ते सर्व्हर साइडला असतं ते. पण ते काय होतं, प्रोसेस होऊन सर्व्हर साइडला फायनल HTML पेज जनरेट होतं आणि हे HTML पेज क्लायंटच्या मशीनवर रेंडर केलं जातं. म्हणून त्याला आपण म्हणतो क्लायंट साइडला, व्ह्यूला. आणि सर्व्हर साइडला म्हटलं की कंट्रोलर आला. सो मॉडेल स्टेट ऑब्जेक्ट यूज करायचा when we want to do validation at a server side. मग क्लायंट साइडला पण फॅसिलिटी दिलेली आहे. सो फॉर दॅट पर्पज दे आर प्रोव्हाइडिंग डेटा अनोटेशन्स. हे डेटा अनोटेशन्स कुठे वापरायचे? ऑन युअर मॉडेल. आता इथं मॉडेल हा वर्डचा मिनिंग काय झाला? ऑल क्लासेस रिटर्न इनसाइड अ मॉडेल फोल्डर. समजलं? त्यामुळे काही वेळा मॉडेल हा जर वर्ड आला याचा अर्थ क्लास आला. ओके. थर्ड वन, वी कॅन डू व्हॅलिडेशन युझिंग जावास्क्रिप्ट अँड jQuery. जावास्क्रिप्ट jQuery तुम्हाला मे बी झाला असेल युआयच्या वेळेस. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्क्रिप्ट लिहिता बघा, त्यात फंक्शन्स लिहिता व्हॅलिडेशन करायचे. jQuery मध्ये पण व्हॅलिडेशनचे तुम्ही मेथड लिहिता आणि व्हॅलिडेशन ट्रू फॉल्स तिथं तुम्ही इमिजिएटली सांगता. समजतोय? एरर मेसेज शो करता. फोर्थ टेक्निक काय आहे? कस्टम व्हॅलिडेशन ऑन अ इनपुट फील्ड.
जसं आपण एक कस्टमर व्हॅलिडेटर लिहित होतो बघा ASP ला, तसं इथं पण कस्टमर व्हॅलिडेशन तुम्हाला करता येतं तुमच्या इनपुट फील्ड. सो पहिलं काय आहे, सर्व्हर साइड व्हॅलिडेशन युजिंग मॉडेल स्टेट ऑब्जेक्ट. सेकंड वन क्लायंट साइड validation using that data annotations. Third one jQuery, write a jQuery or a JavaScript for validation. Okay, तुम्ही जर नेटवर सर्च केला validation using Java फंक्शन लिहिलेलं आहे व्हॅलिडेशन करायला, व्हॅलिडेट फॉर्म नावाचं. त्यात त्याने काय केली, डॉक्युमेंट डॉट फॉर्म्स मधून व्हॅल्यू रिट्राईव्ह केली. व्हॅल्यू जर एम्प्टी असेल म्हणजे काय, तुमचा टेक्स्ट बॉक्स जर एम्प्टी असेल, अलर्ट मेसेज दिला नेम मस्ट बी फिल्ड आउट, आणि त्याने काय केलं, रिटर्न फॉल्स करून टाकला. आणि मेथड काय केली जाते, मेथडचं नाव काय, व्हॅलिडेट फॉर्म नावाची. ही मेथड काय करणार तुम्ही, ऑन सबमिट वेळेस कॉल करणार स्क्रिप्टची. मग काय होतं, तुमचा फॉर्म ज्यावेळेस सबमिशन स्टार्ट होईल, बटनला क्लिक करेल युजर, ऑन सबमिटला पहिला HTML इंजिन जो असतो तो काय करतो, ही मेथड पहिला कॉल करतो. डायरेक्ट डेटा सर्व्हरला पाठवत नाही तो, पहिला तो काय करेल, ही मेथड कॉल करेल. आणि ह्या मेथडनं जर इथं रिटर्न फॉल्स केला, हा फॉर्म सबमिशनची प्रोसेस जागेवर कॅन्सल केली जाईल. सबमिशन कुठे होणार आहे, सर्व्हर साईडला. कुठल्या साईडला, सी सर्व्हरच्या या पेजवर. समजलं. पण समजा या मेथडनं रिटर्न ट्रू केला, आता इथं इफ कंडिशन जर फॉल्स असेल तर काय होणार आहे, ऑब्विसली रिटर्न ट्रू करणार आहे. तो आपला फॉर्मचा डेटा सर्व्हरवर या पेजवर सर्व्हर साईडच्या सेंड केला जाईल फॉर अ प्रोसेस पर्पज. हे समजलं. तुम्ही जर PHP म्हणा किंवा असं कुठला ग्रॅज्युएशनला प्रोजेक्ट केला असेल, त्यात तुम्ही हे व्हॅलिडेशन्स वापरले असतील. एक सिंपल एक्झाम्पल आहे जावास्क्रिप्टचं. सेम याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, jQuery पण यूज करू शकता. हे बघा, कुठे गेला, हे app.js नावाची jQuery लिहिली आहे. याच्यामध्ये त्याने काय केलंय, व्हॅलिडेशनचा कोड लिहून ठेवला. ती त्याने काय केले, इन्क्लूड करून घेतली. ओके, कुठे jQueryचा कोड कुठे आहे, JS चा, इकडे HTML कोड आहे आणि इकडं जावास्क्रिप्टचा म्हणजे जो jQueryचा आहे. jQueryचा सिंटॅक्स कसा ओळखायचा, त्यात $साइन असतो आणि तुमचा इथं डॉक्युमेंट डॉट रेडी फंक्शन असतं. हे काय करतं, तुमचं हे डॉक्युमेंट रेडी झालं, रेडी टू सबमिट, पहिला इमिजिएटली ती मेथड कॉल होते, हे फंक्शन कॉल होतं. या फंक्शनमध्ये मग हे $साइननं तुमच्या बाकीच्या मेथड्स लिहिलेले आहेत. आता इथं बघा, हे हॅश युजर चेक हाईड, हॅश युजर नेम डॉट कीअप व्हॅलिडेट युजर नेम. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा जो युजर नेम्स नावाचा जो काही टॅग आहे, कुठं वापरलाय बघा, युजर नेम या इनपुटला वापरलाय बघा. टाईप करताना तुम्ही की सोडली, की अप झाली, की ऑटोमॅटिक काय होईल, हे फंक्शन कॉल होईल. कोणतं, की अपच्या वेळेस हे फंक्शन कॉल होईल. हे फंक्शन कोणतं आहे, व्हॅलिडेट युजर नेम नावाचं. आणि तो चेक करेल इथं आणि इथं रिटर्न फॉल्स किंवा ट्रू करेल. समजलं. हा ईमेल व्हॅलिडेशन करण्यासाठी आहे. ईमेल कुठं आहे, ईमेल नावाची इनपुट बॉक्समध्ये, तिथून त्याने गेट एलिमेंट बाय आयडी ना तो ईमेल काढून घेतला आणि इथं बाकीचा हा व्हॅलिडेशनचा कोड लिहिलाय. जो म्हणतो आपण ना, काय म्हणतो आपण त्याला, रेग्युलर एक्सप्रेशनने तो व्हॅलिडेशन केलेला. म्हणजे इन शॉर्ट, इन दिस वे बाय युजिंग jQuery वी ऑल्सो डू व्हॅलिडेशन. यामध्ये आपण जास्त डीप जाणार नाही. ज्यावेळेस तुमचं UI होईल जावास्क्रिप्ट आणि jQuery, त्यात तुम्हाला हे सगळे डिटेलमध्ये शिकायला मिळून जाईल, झालं नसेल तर. ओके, हे समजलं. टाइप्स ऑफ व्हॅलिडेशन्स 4 टाइपचे, जावास्क्रिप्ट आणि jQuery. आपल्याला ह्या सेशनमध्ये काय करायचंय, हे
3 व्हॅलिडेशन शिकायचे. कोणकोणते? फर्स्ट वन, सेकंड अँड फोर्थ. हा वाला तुमचा युआयच्या वेळेस होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. किंवा तुम्ही नेटवर बघून जरी चेक स्टडी केला एक अर्धा एक तास, तरी तुमचा हा व्हॅलिडेशनचा बेसिक वाला जावास्क्रिप्ट आणि जेक्वेरी कव्हर होऊन जाईल. ओके. नाव सर्व्हर साइड व्हॅलिडेशन युजिंग मॉडेल स्टेट कसं करायचं? सिम्पली आपल्याला जर मॉडेल स्टेट वापरायचं असेल, वी नीड दिस नेम स्पेस सिस्टीम डॉट वेब डॉट एमव्हीसी. या एमव्हीसी नावाच्या नेमस्पेस मध्ये तुमचा मॉडेल स्टेट नावाचा क्लास स्टोअर केलेला आहे. ओके. त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला यूज करायचा आहे फॉर व्हॅलिडेशन. ओके. फॉर एक्झाम्पल इथे एक व्ह्यू पेज क्रिएट केलं बघा. या व्ह्यू पेजवर काय केलेलं आहे? एक स्ट्रॉंगली बाइंड केला आहे स्टुडंट नावाचा एक क्लास. ओके. यामध्ये काय केलंय तर खाली एक बिगिन फॉर्म केला, कुठेतरी ऍक्शन मेथडवर डेटा सेंड केला पोस्ट टेक्निक यूज करून. याच्यामध्ये काय केलं? लेबल एक यूज केला आणि टेक्स्ट बॉक्स फॉर नेमला मॅप केला. देन दुसरा लेबल घेतला आणि टेक्स्ट बॉक्स फॉर न त्या स्टुडंटचं एज पण घेतलं. म्हणजे ते काय केलंय, जनरली स्टुडंट क्लासमध्ये 2 प्रॉपर्टी घेतलेत, नेम आणि एज. आता युजर एंटर करणार त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू, टेक्स्ट बॉक्स मध्ये बाइंड केलेत. त्याच्या खाली तुम्ही जर ऑब्झर्व केला, वी आर युझिंग अनदर HTML ॲट्रिब्यूट और HTML हेल्पर टॅग. जसं आपण HTML हेल्पर टॅग कुठे वापरले? टेक्स्ट बॉक्स फॉर, रेडिओ बटन फॉर, चेक बॉक्स फॉर. त्याचप्रमाणे तुमच्याकडे व्हॅलिडेशन मेसेज नावाचा पण एक हेल्पर टॅग दिलेला आहे. हा काय करतो? व्हॅलिडेशनचे जर एरर आले तर याच्या जागेवर तो शो करतो. आता व्हॅलिडेशन मेसेज 2 टाईपचे, एक आहे स्ट्रॉंगली टाईप बाइंडिंग आणि लुजली बाइंडिंग. जर फॉर ऑपरला असेल तर स्ट्रॉंगली बाइंडिंग असेल, फॉर ऑपरला असेल तर लुजली बाइंडिंग असेल. समजलं? फक्त त्यांचं काम काय आहे? आपल्या आलेला एरर मेसेज आपल्या जागेवर शो करणे. आपला म्हणजे कोणता? हा जो दिसतोय, मी काय करतो ह्याला हायलाइट करतो म्हणजे ऑनलाईन स्टुडंटला पण दिसेल. सर्व्हर साइड वरून नेम नावाचा जर एरर मेसेज आला नेम ॲट्रिब्यूट साठी, तर हा वाला शो करेल. एज साठी जर एरर मेसेज आला तर हा वालाच शो करेल, दुसरा वाला शो नाही करणार. समजलं? आयडिया येते? व्हॅलिडेशन मेसेज फॉरचं काम काय? मग तो नेम एज कसा पास करायचा आपल्याला पुढे बघायचा आहे. सो इथपर्यंत आपल्याला माहिती आहे बघा. फॉर्म बनवला आपण, त्यामध्ये लेबल आणि टेक्स्ट बॉक्स टाकला. आता आपण काय करणार आहे? पुढच्या स्टेजला आणखीन एक हेल्पर टॅग ऍड करणार, @HTML डॉट व्हॅलिडेशन मेसेज फॉर. जसं वर बाइंड केलंय तोच व्हेरिएबल प्रॉपर्टी याला पण बाइंड केली. लेबलला नेम दिला, टेक्स्ट बॉक्सला पण नेम दिला आणि इथं पण एम डॉट नेम दिला. एम डॉट म्हणा किंवा एक्स एरो एक्स डॉट म्हणा, बोथ आर सेम. एज साठी पण त्याचप्रमाणे HTML हेल्पर दिला, @HTML डॉट व्हॅलिडेशन मेसेज फॉर लॅम्बडा एक्सप्रेशन एज. म्हणजे काय होईल? इथं जो एज एंटर करेल तो जर इनव्हॅलिड असेल तर इथं एरर मेसेज शो होऊन जाईल. समजलं? हे समजलं? व्ह्यू पेज. आता याला जो डेटा सेंड करणार आहे कुठं? स्टुडंट डिटेल नावाच्या ऍक्शन मेथडवर. ती ऍक्शन मेथड कुठल्या कंट्रोलरमध्ये? होम नावाच्या कंट्रोलरमध्ये. डेटा सेंड होणारा कुठल्या टेक्निकनं? पोस्ट मेथडनं सेंड होणार आहे. बरोबर आहे? मग गेलो आपण सर्व्हर साइडला. HTTP पोस्ट आपण काय केलेलं आहे? स्ट्रॉंगली बाइंडिंग केलंय. आणि ज्यावेळेस स्ट्रॉंगली बाइंडिंग असतं त्यावेळेस मेथडमध्ये पॅरामीटर काय वापरतो आपण? जो स्ट्रॉंगली बाइंड केलेला क्लासचा ऑब्जेक्ट आहे तोच इथं रेफरन्स व्हेरिएबल मध्ये पण आपण वापरतो. ओके. हे थोडं रिवाइज करतो मी, काही जणांना जर कन्फ्युजन होत असेल म्हणून त्यासाठी. ओके. स्टुडंट SM. आता ह्या SM मध्ये काय झालंय? आपल्या व्ह्यू वरून स्टुडंटचं नेम आणि एज युजरनं मे बी एंटर केला असेल किंवा नसेल, माहित नाही. नसेल तर एम्प्टी येईल. इथं आपण चेक केलं पहिली इफ कंडिशन. स्ट्रिंगची एक मेथड आहे, इज नल ऑर एम्प्टी. हे मेथड काय करते? नल असेल तर ट्रू देते किंवा एम्प्टी असेल स्ट्रिंग तरी पण ट्रू देते.
समजतंय? मग इथं आपण इफ स्ट्रिंग डॉट इज नल ऑर एम्प्टी मेथड वापरली आणि ह्या स्टुडंटचा जो रेफरन्स व्हेरिएबल आहे SM डॉट नेम प्रॉपर्टी चेक केली. म्हणजे युजरनं टेक्स्ट बॉक्समध्ये नेम मध्ये काही एंटर केलं नाही तर ही कंडिशन ट्रू होईल. मग कंडिशन जर ट्रू असेल तर आपण काय केला, मगाशी सांगितल्याप्रमाणे मॉडेल स्टेट क्लासचा ऑब्जेक्ट यूज केला. डॉट ऍड मॉडेल एरर नावाची मेथड कॉल केली. ही मेथड काय करते, दोन पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. पहिलं पॅरामीटर काय आहे, नेम ऑफ दॅट HTML व्हॅलिडेशन हेल्पर. समजतोय? कुठलं, हे जे आपण बाइंड केलंय का हे वाला, हे नेम ऍक्युरेट आलं पाहिजे तिथं, तरच बरोबर तो मेसेज तो ऍक्सेप्ट करेल, कॅच करेल. समजलं? नेम तेच पाहिजे. सेकंड वन इज युअर एरर मेसेज, कस्टम एरर मेसेज. तुम्हाला जो एरर मेसेज दाखवायचा आहे तो वाला. सेम काय केलं आपण, एज साठी पण एक इफ कंडिशन टाकली. जर एज 0 असेल किंवा ग्रेटर दॅन 120 असेल, आता इथे 0 म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणू आपण, लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणू. म्हणजे मायनस मध्ये टाकला तरी एज आपण ऍक्सेप्ट नाही करणार, 0 टाकला तरी ऍक्सेप्ट नाही करणार. आणि जास्तीत जास्त तो माणूस एक कुठला पण 120 वर्षापर्यंत जगतो असं ऍझ्युम केलं आपण, 140 150 नाही चालणार. मग ही कंडिशन जर ट्रू असेल तर परत काय केलं आपण, मॉडेल स्टेट डॉट ऍड मॉडेल एरर केला. ही मेथड आहे. परत ह्याला काय केला, परत माघारी गेलो आपण व्ह्यूला, मला एरर कुठं दाखवायचा आहे, ह्या पोझिशनला दाखवायचं आहे. म्हणून मी इथलं बाइंड केलेलं नेम बघितलं, एज, तेच नेम पहिल्यांदा पास केलं. आणि सेकंड काय आहे, सेकंड इज माय एरर मेसेज. व्हॉट, प्लीज एंटर व्हॅलिड एज बिटवीन 1 to 120 इयर्स. ओके, हे दोन मेसेज सॉरी इफ कंडिशन समजल्या. आता जर ही मेथड एक्झिक्यूट झाली, ओके, तर काय होतं, इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स होते. समजलं? तर आपल्या ह्या मॉडेल स्टेटमध्ये एक इज व्हॅलिड नावाची प्रॉपर्टी आतमध्ये स्टोअर केलेली आहे. ओके, आता आपल्याला व्हॅलिडेशन मध्ये आपण सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करताना ASP.NET मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड इज इक्वल टू ट्रू ऑर फॉल्स बघत होतो बघा, तीच इथं वापरली. ही प्रॉपर्टी जर फॉल्स असेल तर सर्व्हरवर डेटा आलेला आहे तो रॉंग डेटा कन्सिडर होतो. ही प्रॉपर्टी जर ट्रू असेल तर डेटा आलेला व्हॅलिड डेटा आहे असं कन्सिडर होतो. समजलं? आता काय केलंय आपण, ह्या दोन मेथड वर लिहिलेल्या आहेत. या दोन्हीपैकी एक मेथड जरी कॉल झाली म्हणजे काय, आयदर दिस कंडिशन इज अ ट्रू और दिस कंडिशन इज अ ट्रू. दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली, यापैकी कुठली तरी एक मेथड एक्झिक्यूट होणार आहे. आणि जसं ही यापैकी ही मेथड एक्झिक्यूट होईल, आयदर दिस और दिस, त्या मेथड काय करतील, इंटरनली इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स करतील. त्यांचं काम काय आहे, एरर मेसेज जनरेट करणं आणि इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स करून टाकणं. आता मग आपण फक्त काय केलं, कंडिशन चेक केली. मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड ट्रू असेल आणि रिटर्न व्ह्यू कर. आता हा व्ह्यू रिटर्न कुठे जाईल, त्याच व्ह्यू वर जाईल का दुसऱ्या व्ह्यू वर जाईल, हा जाईल स्टुडंट डिटेल्स नावाच्याच व्ह्यू कडे. आपल्याला माहिती आहे ना, रिटर्न ओनली व्ह्यू केला तर जातो कुठे, तो सेम जिथून तो आलेला आहे तिथंच तो माघारी जाईल ऍक्शन मेथडच्या नावाच्या व्ह्यू कडे. आणि हा मात्र इंडेक्स नावाच्या व्ह्यू कडे निघून जाईल. समजलं? तो इंडेक्सची ऍक्शन मेथड एक्झिक्यूट नाही करणार, इंडेक्स फक्त आपण त्यावेळेस बघितला बघा, व्ह्यू काय करतो, फक्त व्ह्यू पेज दाखवतो, ऍक्शन मेथड एक्झिक्यूट नाही करतात. रिडायरेक्ट टू ऍक्शन, ऍक्शन मेथड एक्झिक्यूट करतो आणि परत व्ह्यू दाखवतो. समजलं? सर्व्हर साइड व्हॅलिडेशन. आता आपण सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करून बघू एकदा. आता ऑलरेडी आपल्याकडे क्रूड ऑपरेशन केलेलं आपण, बरोबर आहे. यामध्ये आपला एक टीबी लॉगिन नावाचं पेज पण आहे. ओके, आता याच्यावर मी क्लायंट साइड व्हॅलिडेशन करत नाही. आता मी काय करणार, सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करणार. मग सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करायला एक काम करूया, आपण पहिला बाजूला प्रॅक्टिस करू आणि मग ह्यात वापरून बघू.
आता परत तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल. क्रिएट न्यू प्रोजेक्ट, कारण कसं आहे आपण एवढं फुल ऑपरेशन भरपूर त्यात कोड ऍड केलेला आहे. परत तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल की व्हॅलिडेशन वाला कोड कोणता आहे आणि हा वाला कोड कोणता आहे. क्रिएट MVC व्हॅलिडेशन जून जुलै. काय झालं तेजस? त्याची चिंता करू नको, तू तुझी चिंता कर. ऋषीला काय रेफरन्स तयार आहे त्याचा, तो डायरेक्ट जॉईन करणार आहे. मायक्रोसॉफ्ट नाही, त्याची बहीण IT कंपनी काय माहिती ना. होय, बहीण असेल तर काय उपयोग. मित्राला बेकार लायकी नाही म्हणला सर तुझी. जा म्हणला गपचूप टेस्टिंग कर, महेंद्राकडे बघू पण नको. महेंद्राकडे क्लास आहे केला. ओके, क्लास यामध्ये 2 प्रॉपर्टी ऍड केला. आता इथं आपण ID हे बाकीचं काही घेत बसत नाही, हे आपल्याला फक्त व्हॅलिडेशन कसं काम करतं बघायचं त्यासाठी. सो स्ट्रिंग नेम अँड PROP इंट एज. आता हे आपण सर्व्हरचं व्हॅलिडेशन करतोय, त्यामुळे इथं डेटा अॅनोटेशन्स येणार नाही. क्लायंट साईडला डेटा अॅनोटेशन येतील स्क्वेअर ब्रॅकेट वाले. ओके, सो पहिला काय केला, कंट्रोलर ऍड केला. पहिला नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला, त्यात क्लास ऍड केला आणि मग कंट्रोलर ऍड केला. आता तुम्ही इथं मॅन्युअली क्लास ऍड करा किंवा एंटिटी फ्रेमवर्क कडून क्लास ऍड करून घ्या, इट्स युअर चॉईस. ओके, हा डिफॉल्ट वाला त्याच्या सगळ्या बोर व्हायला काय, त्यांना तर शिकू दे. तिकडे यश जाऊन गोव्यात मस्त पार्ट्या करायला आहे. पण तू इथं बसलाय. आला का? रजिस्ट्रेशन स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून एक हे बनवली मेथड, कॉपी केली, परत पेस्ट केली. HTTP पोस्ट न या मेथडमध्ये आपण ऍक्सेप्ट काय केला, स्टुडंटचा ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट केला. ओके, नाव राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू केला, त्यानंतर एम्प्टी घेऊ हा, आणि आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग करतो म्हणून मॉडेल घेतला कुठला, स्टुडंटचा. स्टुडंट क्लासचा. त्यानंतर इथं @using HTML डॉट बिगिन फॉर्म. आता यातले पॅरामीटर्स डिफॉल्ट वालेच ठेवू आपण, नावच सेम ठेवल्यामुळं. @HTML डॉट लेबल फॉर x arrow x HTML डॉट टेक्स्ट बॉक्स फॉर x arrow x डॉट नेम. आणि त्याच्या समोरच परत काय केलं आपण, @HTML डॉट. आता इथं व्हॅलिडेशन मेसेज आणि व्हॅलिडेशन मेसेज फॉर असे 2 आहेत. तो आपण स्ट्रॉंगली बाइंडिंग करणार म्हणून व्हॅलिडेशन मेसेज फॉर घेतला. x arrow x डॉट नेम. कंट्रोल Z, त्याच्यासमोर BR टाकून न्यू लाईन लावलो. आता परत एक झाला नेम, तुमचा काय आता एज, टेक्स्ट बॉक्स फॉर आणि व्हॅलिडेशन मेसेज
for age. Then input type equal to submit, value equal to submit. सबमिट बटन ऍड केलं. हा काय करेल, डेटा कलेक्ट करेल आणि सर्व्हरला सेंड करेल. सर्व्हर साइड व्हॅलिडेशन आणि क्लायंट साइड व्हॅलिडेशन मधला मेजर डिफरन्स काय आहे? सर्व्हर साइड व्हॅलिडेशन इज अ कलेक्टिंग डेटा ऍट सर्व्हर साइड फर्स्ट. तुमचा डेटा सर्व्हरकडे जाणार आहे, तिथे व्हेरिफिकेशन करेल. जर डेटा इनव्हॅलिड असेल तर प्रोसेस कॅन्सल केली जाईल. कुठली प्रोसेस? क्रूड ऑपरेशनची, इन्सर्ट अपडेट प्रोसेस, एडिटची कॅन्सल केली जाईल. क्लायंट व्हॅलिडेशन मध्ये काय असतं? जर डेटा व्हेरिफिकेशन केलं जाईल क्लायंट मशीनवरच, सर्व्हरकडे डेटा सेंड होणारच नाही. जर डेटा व्हॅलिड असेल तर सर्व्हरकडे डेटा सेंड केला जाईल. डेटा अॅनोटेशन्स क्लायंट साइड असतं आणि मॉडेल स्टेट सर्व्हर साइड असतं. आता हा डेटा सेंड होईल कुठं? सर्व्हरला. सर्व्हर येईल तो या इथं येईल. आता इथं आल्यावर आपण काय करणार? पहिला चेक करणार इफ स्ट्रिंग डॉट इज नल ऑर एम्प्टी. आता ही मेथड तुम्हाला जर वापरायची नसेल तुम्ही डायरेक्ट लॉजिक लिहू शकता. std डॉट नेम इज इक्वल टू एम्प्टी और std डॉट नेम इज इक्वल टू जर ही कंडिशन ट्रू आहे याचा अर्थ काय? इनव्हॅलिड युजर नेम त्याने एंटर केलेलं नाहीये. मग आपण काय केलं? मॉडेल स्टेट डॉट ऍड मॉडेल एरर. आता इथं सी दिस इज अ मॉडेल स्टेट ऑब्जेक्ट ऑफ अ मॉडेल स्टेट डिक्शनरी. याच्यावर राईट बटन क्लिक केला. डेफिनेशन F12. बघा बरं, हा डायरेक्ट इथं आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करून दिलेला आहे. आता ही मेथड बघा काय करते? दोन पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. फर्स्ट वन इज अ की अँड सेकंड वन इज अ एक्सेप्शन. जो एरर मेसेज आपला तो वाला की अँड एरर मेसेज. तेच नाव इथं आपण, हॅलो कुठे आहेत? येतं काय ऑफिसला? बरं बरं चालेल. मॅडम विचारत होत्या तर आम्हाला ते दुपारी पीसी आहेत ना ते दुसऱ्या ब्रांचला घेऊन जायची ती. एक 7-8 पीसी म्हणजे सगळे चेक करायची ती. त्याचे 7-8 पीसी अर्जंट चालू करून द्यायचे. नाव एरर मेसेज. एरर मेसेज काय देणार आपण? प्लीज एंटर नेम ऑफ स्टुडंट. जो काय आपल्याला एरर मेसेज द्यायचा आहे तो एरर मेसेज. सेम वे आता याला एल्स टाकावं लागेल का आपल्याला इफ कंडिशन टाकावं लागेल एज साठी? इफ का बरं? एल्स का नाही? कारण नेम आणि एज यांचं रिलेशन आहे का काही? नाहीये. म्हणून आपल्याला इफ कंडिशनच लॉजिक पण टाकावं लागेल. हा नेम आणि एज मध्ये रिलेशन असतं आयदर ऑर, तर मग एल्स आपण टाकला असता. सेम वे std डॉट एज. आता हा एज काय आहे? इंटिजर टाईप आहे. सो त्यामुळे आपण टाकणार इथे लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर आपण काय करणार? मॉडेल स्टेट डॉट ऍड एरर ऍड मॉडेल एरर आणि इथं काय? एज कॉमा
स्टुडंट एज स्टुडंट एज must be 0 to 1 to 1 to 1 to ओके असेल दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करणार इनव्हॅलिड असेल तर सेम पेजवर रिडायरेक्ट करणार आपण ते कसं करणार मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड नावाची प्रॉपर्टी दिस इज आयदर ट्रू ऑर फॉल्स मग जर ट्रू असेल रिटर्न रिडायरेक्ट ऑर व्ह्यू वॉट एव्हर यू लाईक जर व्ह्यू म्हणला तर तो फक्त व्ह्यू शो करेल इंडेक्स म्हणा होम पेज म्हणा वॉट एव्हर otherwise else return to same view ओके मग आपल्याला काय करावं लागेल ह्या इंडेक्स साठी एक व्ह्यू पण ऍड करून ठेवावं लागेल एक मेसेज देऊन ठेवू h1 वेलकम टू इंडेक्स पेज एक फॉर्मॅट पहिला रन करून बघू मग डेबग करून बघू स्टेप बाय स्टेप तर नेम आणि एज आपण ब्लँक ठेवला सबमिट इथे आलो आपण कंटिन्यू करून टाकू तुझे ब्रेक पण टाकलो आपण प्लीज एंटर नेम ऑफ अ स्टुडंट एज फील्ड इज अ रिक्वायर्ड ओके देन आता इथं मी नेम एंटर केला एज दिला -45 ओके सबमिट आपण जो व्हॅलिडेशन एरर मेसेज दिलता तो एरर मेसेज आता शोधला मगाशी काय बोलता तो एक स्टँडर्ड एरर मेसेज होता ज्यावेळेस तुमचं व्हॅलिडेशन फॉल्स असतं त्यावेळेस स्टँडर्ड एरर मेसेज तो सेट केला जाईल समजलं देन आता जर मी इथं 45 दिला आता हा व्हॅलिड आहे 1 to 120 मध्ये नाव दॅट डेटा इज अ दिस इज अ सर्व्हर साइड व्हॅलिडेशन म्हणजे तुम्हाला सर्व्हरकडे प्रत्येक वेळेस चेक करावं लागेल तुम्हाला स्वतःला ऍड मॉडेल एरर करावं लागेल स्वतःला व्हॅलिडेशनचा मेसेज ऍड करावा लागेल हा काय ऍड करायचा तर तुम्हाला व्हॅलिडेशन फॉल्स करायचं ही जी प्रॉपर्टी आहे सी विच टाइप ऑफ प्रॉपर्टी इज ओनली रीड ओनली प्रॉपर्टी आपण प्रॉपर्टी हा टॉपिक शिकलाय बघा देर आर different types of properties read only property write only property read write property आता ही प्रॉपर्टी तुम्ही डायरेक्ट मॉडिफाय नाही करू शकत ऍड मॉडेल एरर नावाची मेथड ही प्रॉपर्टी ट्रू ची फॉल्स करेल समजतोय हे बघा मी काय करतो याला कमेंट करतो आणि इथे ब्रेक पॉईंट देऊन ठेवला आपण ओके किंवा कमेंट काढतो स्टुडंट रजिस्ट्रेशन आलो एक्झिक्यूट केला पहिला बघा ही प्रॉपर्टी काय आहे आणि ज्यावेळेस ऍड मॉडेल एरर येईल एक्झिक्यूट होऊन जाईल त्यावेळेस ती व्हॅल्यू काय बघते बघू आपण मी सबमिट केला ऍज इट इज आता इथं आलो आपण ह्या लाईन एक्झिक्यूट झालेत का नाही झाल्या चेक करावर इज प्रॉपर्टी काय आहे फॉल्स फॉल्स का बरं आहे हे काय केलं आपण कुठे गेला आपला स्टुडंट कुठे गेला याच्या समोर मी क्वेश्चन मार्क टाकतो व्हॉट इज मिनिंग ऑफ दॅट क्वेश्चन मार्क नलेबल आहे
तर परत इथं आलो मी. झाले ट्रू. व्हाय आय यूज दॅट क्वेश्चन मार्क. नाऊ माय एज इज एबल टू ऍक्सेप्ट अ नल व्हॅल्यू. मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, बिफोर एक्सप्लेनिंग दॅट चेक बॉक्स बल्क मॉडिफिकेशन, बल्क अप्रुव्हल. एज काय झालाय, व्हॅल्यू टाईप व्हेरिएबल आहे. व्हॅल्यू टाईप व्हेरिएबल मध्ये नल व्हॅल्यू स्टोर नाही होत ना, त्यामुळे झिरो स्टोर होते. त्यामुळे काय झालं, इज व्हॅलिड प्रॉपर्टी इमिजिएट फॉल्स करून टाकली त्याने, रिक्वायर्ड केली. आता इथं काय झालं, एज मध्ये नल स्टोअर झाला, कारण तो नलेबल आहे ना. त्यामुळे त्याने काय म्हणला, इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स नाहीये, ट्रू आहे. त्यात नल आलाय आणि नल ऍक्सेप्ट करायला तो तयार आहे, मग त्याने ट्रू ठेवला. आता ऍड तो काय आहे, अजून ट्रूच आहे. जसं मी ती मेथड एक्झिक्यूट करेन, काय झालं, या मेथडनं इंटरनली इज व्हॅलिड प्रॉपर्टी, कारण व्हॅलिड आहे का नाही ही एकच प्रॉपर्टी मला सांगते की माझा आलेला डेटा व्हॅलिड आहे का नाहीये. मग आता मी ही मेथड, ही कंडिशन एक्झिक्यूट करेन नाही करेन, एकदा का ही इज नाव सेकंड पण केला. आता बघा, कंडिशन फॉल्स, सेम व्ह्यूवर तो माघारी येतो. ज्यावेळेस तुम्ही सेम व्ह्यूवर माघारी येता त्यावेळेस आता हेल्पर आहे. आता काय करतो, आता त्याच्या डेटा आलेला आहे जो आपण काही एरर मेसेज दिलता बघा, कुठं, हा मला प्लीज एंटर नेम ऑफ स्टुडंट. त्याला सापडलं की त्याने इथं डिस्प्ले करून टाकला. नसेल तो ब्लँक होईल, नल होईल आणि तिथं काहीच शो नाही करणार. त्यात कंटेंट आला, बघा विबॅग नल असेल शो नाही होणार, विबॅग मध्ये कंटेंट असेल शो होऊन जाईल त्याप्रमाणे. आणि आता काय होईल, तुमच्या पेजवर शो होऊन जाईल. आता तुम्ही जर ऑब्झर्व केला, एज मध्ये मात्र इथं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तिथं नल व्हॅल्यू त्याने ऍक्सेप्ट केली, त्यामुळे त्याने इथं हे केलं. पण आता मी जर इथं -8 एंटर केला आणि इथं काहीतरी व्हॅल्यू एंटर केली, आता नेम मध्ये मी काय केलं, डिजिट्स एंटर केले. आता हा व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे? येस व्हॅलिड आहे, कारण मी एमटी चेक करतोय ना. त्यामुळं सी करंटली इज अ ट्रू, ही कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे अजून पण हा बदलला नाही, ट्रूच राहिलाय. आता मात्र हा काय करेल, एज साठी तो इनव्हॅलिड म्हणेल. चेंज केली, पण एरर मेसेज सेट कोणाला झालाय, एजला, नेमला झाला नाही. त्यामुळं ज्यावेळेस मी कंटिन्यू करेन, फक्त एज मध्येच मेसेज येऊन जाईल, नेम साठी मेसेज येणार नाही. मग मला नेम साठी पाहिजे, काय करावं लागेल, आता मग इथं मला काय करावं लागेल, इफ अजून एक कंडिशन द्यावं लागेल. कोणती, std डॉट नेम डॉट, आता यात कंटेंट्स म्हणावं लागेल का, इज decimal or contains x. यामध्ये आपल्याला ना लॅम्बडा एक्सप्रेशन देता येणार ना, याला काय स्ट्रिंग आहे, आय इन्युमरेबल देऊ शकतो आपण इथं, लिस्ट ऑफ इंटिजर num इक्वल टू 0, 1, 2.
लिस्ट ऑफ इंटीजर इथं नाम दिला तर हा की याच्यानं शॉर्टकट होणार नाही, पण बघू इथं ट्राय करून बघू आपण. मे बी कंटेंट्स झिरो साठी कंटेंट्स डिजिट साठी लॉजिक काय आहे? लिंक क्यू चेक नेम डिजिट्स. हे बघा स्टॅक ओव्हरफ्लो काय सांगितलं त्यांनी? इज ऑल डिजिट्स आहे, सी इच डिजिट. आइदर और. हाँ सर जी, चेक करता हूँ. इसको फोन करना पड़ेगा. उसका नंबर आपके पास? ओके, हाँ करता हूँ कॉल, 2 मिनिट. ओके, बघू दे आपण डिजिटचा बघू आपण नंतर. हे समजलं? सर्व्हर साइड व्हॅलिडेशन. कोडमध्ये क्रूड ऑपरेशन मध्ये इथं काय करू, ह्या लॉग इन टेबलवर सर्व्हर साइड व्हॅलिडेशन करून बघू. काय पाहिजे आपल्याला? युजर नेम एंटर करणारा पर्सन तो, पासवर्ड एंटर करणार आहे, इज ऍक्टिव्ह तो एंटर नाही करणार. तो युजर नेम आणि पासवर्ड जर एम्प्टी असेल, नॉट अलाउड. जर एंटर केले असतील तर अलाउ करायचं आपल्याला. ओके, व्हॅलिड करायचं. बघू ट्राय करून बघू द्या. आसिफ, येस सर. आजचा पार्ट समजला? येस सर, सर्व्हर समजलं. साइड व्हॅलिडेशन. येस सर. यस निहाल, आसिफ. हा सर, समजलं सर. ओके चालेल, स्टॉप करायचं. हो सर. ओके.